नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 41. याच सुमाराला पंतांचे एक भाऊ बंद गुरुनाथ गुरुप्पा यांना पंतांचा भाऊ गोविंद याला दत्तक देण्याचं ठरलं. गुरुनाथ पंत हे पंतांच्याच घराण्यापैकी असून कुलकर्णी वतनात एक हिस्सेदार होते. ते निपुत्रिक असल्यामुळे आपल्याच घराण्यातील एखादा मुलगा दत्तक घेण्याच्या विचारात ते होते आणि त्याप्रमाणे त्यांचे बाळकृष्ण पंतांशी बोलणं होऊन बाळकृष्ण पंतांचा धाकटा मुलगा चिंताप्पा याला गुरुनाथ पंतांच्या मांडीवर देण्याचा बेतही नक्की झाला होता. चिंताप्पा हा 1880 साली वारल्यामुळे तो बेत फसला. तेव्हा असं ठरलं की बाळकृष्ण पंतांचा नातू गोविंद याला गुरुनाथ पंतांच्या मांडीवर द्यावा. त्याप्रमाणे गुरुनाथ पंत हे गोविंदाला मुलाप्रमाणे वागवू लागले आणि त्यांनी एक मुलगी पसंत करून आपल्या खर्चानं गोविंदाचं तिच्याशी लग्न करून टाकलं. नंतर लगेच त्यांनी गोविंदाला विधियुक्त दत्तक घेतलं आणि त्याचं नाव बसवंत असं ठेवलं. गोविंदाचं लग्न आणि दत्तक विधान होण्यापूर्वीच पंतांच्या मातोश्री बाकीच्या मुलांना घेऊन दड्डीला माहेरी पंतांच्या लग्नाकरता म्हणून गेल्या होत्या. पंतांचे चुलते देवप्पा हे मरीकट्टी इथं राहत असत. तेव्हा पंतांच्या लग्नाच्या सुमाराला बाळेकुंद्री इथं घरातील मंडळींपैकी बाळकृष्ण पंत, त्यांचं कुटुंब सौरखमाबाई आणि त्यांचे दोघे मुलगे रामप्पा आणि जीवप्पा आणि गोविंद इतकी माणसं होती. त्यापैकी फक्त पंतांचे वडील रामप्पा हे तेवढे त्यांच्या लग्नाकरता रायबागला गेले. बाकी कोणीही गेलं नाही. त्यांच्या आप्तेष्टांपैकी कोणीही गेलं नाही हे सांगायला नकोच. याच संधीत आणखी एक भानगड उपस्थित झाले. ते अशी की बाळेकुंद्रीच्या त्यावेळच्या इनामदारांवर एका सावकारानं हुकूमनामा मिळवून त्यांचा वाडा जप्त केला होता. त्या जप्तीच्या बजावणीच्या कामी इनामदारांनी काही गुन्हा केला असं त्या सावकाराला वाटल्यावरून त्यानं त्यांच्यावर शहापूर कचेरीत फौजदारी केली आणि त्या प्रकरणात बाळकृष्ण पंतांनी आणि बाळेकुंद्री येथील इतर काही इसमांनी आपल्यातर्फे साक्ष द्यावी असं त्या सावकाराचं त्यांना म्हणणं होतं. पण त्या गोष्टीला बाळकृष्ण पंत कबूल नव्हते आणि त्यांनी साक्ष दिली तरच बाळेकुंद्री येथील इतर साक्षीदार साक्ष द्यायला कबूल होते. त्यामुळे बाळकृष्ण पंतांनी आपल्यातर्फे साक्ष द्यावी अशाबद्दल त्या सावकाराचा फार आग्रह होता. त्यापूर्वी त्याच सावकारानं बाळेकुंद्री इथं राहणाऱ्या दुसऱ्या एका इसमावर ऋणको म्हणून आणि बाळकृष्ण पंतांवर जामीन म्हणून ₹200चा हुकूमनामा मिळवला होता. हुकूमनामा होताच तो ऋणको नापत्ता झाला. तरी बाळकृष्ण पंतांपासून दाव्याची रक्कम वसूल करण्याचा सावकाराला हक्क होता. तेव्हा त्यानं बाळकृष्ण पंतांना असं सांगितलं की तुम्ही इनामदाराविरुद्ध साक्ष दिल्यास तुमच्यावर झालेला ₹200चा हुकूमनामा मी तुमच्यावर बजावणार नाही. पण तुम्ही जर का तसं केलं नाही तर तुम्हाला फार जोड जाईल. तेव्हा बाळकृष्ण पंतांना मोठा पेच येऊन पडला. यावेळी पंत लंडन मिशन स्कूलमध्ये शिक्षकाचं काम करत होते. त्यांच्या कानावर बाळकृष्ण पंतांनी वरील हकीकत घातली तेव्हा त्या सावकाराला भेटून तडजोड करण्याचा पंतांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. तेव्हा पंतांनी बाळकृष्ण पंतांना स्पष्ट सांगितलं की परिणाम काहीही झाला तरी हरकत नाही, पण साक्ष द्यायची तर खरं असेल तेच सांगायचं. त्याप्रमाणे बाळकृष्ण पंतांनी ठरवलं आणि सावकाराला कळवलं. पण तेवढ्यानं त्यांचं भागण्यासारखं नव्हतं. त्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला.
बालकृष्ण पंतांनी सावकाराच्या वतीनं साक्ष न दिल्यामुळं बाळेकुंद्रीत इतर कोणीही साक्ष देण्यास तयार झाला नाही. त्यामुळे चिडून जाऊन त्यानं बालकृष्ण पंतांची मानखंडना करण्याकरता त्यांच्या घरातील मंडळी पंतांच्या लग्नाकरता रायबागला गेल्याची संधी पाहिली आणि त्यांच्यावर मिळवलेल्या हुकूमनाम्याच्या बजावणीच्या कामी शहापूर कचेरीतून तुरुंग वॉरंट मिळवून ते बाळकृष्ण पंतांवर बाळेकुंद्री इथं बजावण्याची व्यवस्था केली आणि त्यांना पकडून शहापुरात नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या घरात त्यांचा मुलगा जीवप्पा हा एकटाच होता. पण कोर्ट दरबाराची त्याला काहीच माहिती नसल्यामुळे त्यांची ताबडतोब सुटका करण्याचा काही इलाज करता आला नाही आणि त्यांना अशा प्रकारे झालेली मानखंडना निपूटपणे सोसणं भाग पडलं. पण सुदैवानं त्यांचे एक स्नेही रावजी सदरे नावाचे शिंपी जातीचे गृहस्थ शहापूर इथं वकिली करत होते. त्यांना ही गोष्ट समजताच आपण स्वतः जामीन राहून त्यांनी बालकृष्ण पंतांची सुटका करून दिली. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्ती.